जमिनीमध्ये बंडखोरांच्या विरोधात भाजप ऍक्शन मोडवर. बंडखोरी करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची कारवाई. ठाकरेंच्या सेनेकडून पक्षादेश न जुमानणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई. मुंबईमध्ये अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. अनिल परब यांचे विश्वासू शेखर वांगणकर यांचाही समावेश. शिल्पा केळुसकर निवडणूक आयोगाकडून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर. शिल्पा केळुसकर भाजपचे पदाधिकारी दत्ता केळुसकर यांच्या पत्नी. मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधून शिल्पा केळुसकर निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीमध्ये एकमेकांवर टीका नको असं ठरलेलं. दादांनी टीका करायला नको होती. अजित पवारांची भूमिका समन्वय समितीच्या विरोधात होती. अजितदादांनी आमच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरुवात केली. मोहोळांनी अजितदादांवर टीका केली नसती तर बोलण्याची वेळ आली नसती. रुपाली ठोंबरे पाटलांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा. मोहोळांना अजितदादा वडीलधारे आहेत. रुपाली पाटलांची प्रतिक्रिया. मुंबईत वांद्र्यामध्ये आशिष शेलारांचा प्रचार. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे श्रेय लुटणाऱ्या टोळीचे म्होरक्या. आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका तर एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन सुरू. त्यावर जनता त्यांना योग्य उत्तर देईल. शेलारांचा निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूंच्या प्रचारासाठी दानवे मैदानात. दानवेंच्या उपस्थितीमध्ये रशीद मामूंची प्रचार रॅली. प्रभाग क्रमांक 4 मध्ये रशीद मामू, सावित्रीबाई वाणी, गणेश लोखंडे यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन. नाशिकमध्ये भाजपचा मनसेला धक्का. मनसे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरेंचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी. बारामतीच्या विकासाचा दाखला देत छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. बारामतीच्या विकासाचा पॅटर्न राबवण्याची वेळ, बदलाची वेळ अशा आशयाचे बॅनर. भाजप शिवसेना युतीवरून आमदार तानाजी सावंत यांची नाव न घेता भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका. मैदानात या सगळ्यांना दाखवतो, कमी लेखायचे नाही. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तणावाची स्थिती. आम्हाला सत्तेमध्ये सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. मंत्री शंभूराज देसाई यांचं सांगली महापालिका निवडणुकीवर वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये माहितीचं जे चित्र दिसतंय ते एकनाथ शिंदेंमुळे दिसतंय, देसाईंचा दावा. काँग्रेसकडे मतदार उरला नाही, केवळ मुस्लिम मतदार राहिलाय. प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसवर सडकून टीका. शरद पवारांच्या नादी लागलात म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागलात. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट लेखीच्या प्रचारासाठी मैदानात. हर्षदास शिरसाट प्रभाग 18 मधून निवडणुकीच्या रिंगणात. संजय शिरसाट, हर्षदास शिरसाटांच्या उपस्थितीमध्ये सभा.